संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। संविधान दिन म्हणून साजरा केला जाण्यापाठीमागचं जे काही कारण आहे ते आपण नागरिकशास्त्रामध्ये अभ्यास केला आहे, पण तरीही संविधानाचं महत्त्व आणि जगातला सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान असणारा आपला देश जो संविधानाच्या माध्यमातून चालू आहे, ज्याला राज्यघटना असं देखील त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। आपला भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, परंतु 1942ला जे चलेजाव आंदोलन सुरू झालेलं होतं त्या चलेजाव आंदोलनानंतर खऱ्या अर्थानं ब्रिटिशांना जाणीव झालेली होती की लवकरच आपल्याला हा देश सोडावा लागणार। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देशाचं संपूर्ण धुराही भारताच्या हातामध्ये सोपवायचं आहे, तर अशा पद्धतीमध्ये देश चालवण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते। मग हे कायदे तयार करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 1946ला भारतीयांनी एकत्रित येऊन संविधान सभेची स्थापना केली आणि सुरुवातीला या संविधान सभेमध्ये एकूण 389 इतके सदस्य होते। ज्यावेळेला पाकिस्तानची फाळणी झाली त्याच्यानंतर या सभेमध्ये 299 इतके सदस्य राहिले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधान लिहिण्याचं काम सुरू झालं। जवळजवळ मुलांनो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे संविधान लिहिण्याचं काम सुरू होतं। या संविधान सभेमध्ये 22 समित्या स्थापन केलेल्या होत्या, प्रत्येक समितीचं काम वेगळं होतं। उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला जे हक्क आता मिळालेले आहेत, जे अधिकार मिळालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारी समिती असेल, आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कोणत्या स्वरूपाचा असावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी समिती असेल, देशाचं राष्ट्रगीत कोणतं असावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी समिती असेल, मार्गदर्शक तत्वे कोणती असावीत या संदर्भामधलं मार्गदर्शन करणारी त्या ठिकाणी समिती असेल। अशा एकूण 22 समित्या नेमल्या गेलेल्या होत्या आणि या 22 समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संविधान लिहिण्याचं काम मुलांना सुरू होतं। या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अत्यंत महत्त्वपूर्ण काम होतं। फक्त पुरुषांचा सहभाग नव्हता या संविधान सभेमध्ये, तर स्त्रियासुद्धा या संविधान सभेमध्ये सहभागी होते आणि हे संविधान सभेचं कामकाज जे चालू होतं हे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस त्या ठिकाणी कामकाज केलं गेलं। भारताचा कायदा कशा पद्धतीनं असावा त्यासाठी जवळजवळ मुलांनो 60 देशांच्या संविधानाचा किंवा राज्यघटनेचा अभ्यास केला गेला आणि 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून हे त्यातून त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं घेतलं गेलं आणि आपल्या देशाचं हे संविधान तयार केलं गेलं, ज्याच्यामध्ये जवळजवळ 395 इतकी कलमं आहेत। आता ती कलमं थोडीशी वाढलेली आहेत कारण त्या ठिकाणी परिस्थितीनुसार कलमामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आपल्याला आढळून येते। मग त्या ठिकाणी हे जे संविधानाचं लिहिण्याचं काम चालू होतं, हे संविधान ज्या वेळेला पूर्ण झालं ती तारीख होती मुलांनो 26 नोव्हेंबर 1949। जे संविधान तयार झालं हे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारलं गेलं। आता 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान स्वीकारलं, मग आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का साजरा करतो त्याच्या पाठीमागचं त्या ठिकाणी कारण, प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजेचं राज्य प्रस्थापित झालं। 26 जानेवारी म्हणून का? प्रत्यक्ष संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर संविधान सभेनं, परंतु त्याची जी मुलांना अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला केली गेली। आता तुम्ही म्हणणार 26 नोव्हेंबरला स्वीकारलं तर त्याच वेळेला त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायला काय हरकत होती? 26 जानेवारी मुलांनो हा दिवस यासाठी निश्चित केला की 26 जानेवारी 1930 भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव या दिवशी मांडण्यात आलेला होता। या दिवशी भारत स्वतंत्र झाला असं त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निश्चित केला गेला। 1949 नंतर पुढचं चालू होतं 1950 म्हणून 26 जानेवारी 1950ला त्या ठिकाणी प्रत्यक्ष संविधानाची अंमलबजावणी झाली आणि 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपल्या संपूर्ण देशामध्ये साजरा करतो। खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं। या पाठीमागं 299 सदस्यांचं मुलांना योगदान होतं। यामध्ये बरेचसे सदस्य जे होते ते अधूनमधून बाहेर पडले आणि खऱ्या अर्थानं घटना समितीच्या माध्यमातून हे संविधान त्या ठिकाणी समोर आलं, ज्याच्यामध्ये 395 इतकी कलम होती। आज ही संविधानाची जी मूळ प्रत आहे ती भारताच्या जुन्या संसदेमध्ये ठेवली गेली,
नायट्रोजनच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी पेटीमध्ये बंदिस्त करून ठेवले की कोणत्याही पद्धतीनं त्याची पानं वगैरे खराब होणार नाही किंवा जे लिखाण केलं गेलं ते त्या ठिकाणी खराब होणार नाही. आणि या संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी आपला देश आज त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असलेलं आपल्याला आढळून येतं. हे या दिवसाचं महत्त्व आहे का तर या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं आणि म्हणून आजचा दिवस संपूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधान दिन म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपल्या विद्यालयामध्ये पण आपण त्या ठिकाणी संविधान दिन साजरा करतोय. तुम्ही सकाळी संविधान म्हणता आम्ही भारताचे लोक, याच्यामधलं आम्ही हे वाक्य म्हणजे आपल्या सर्वांसाठी आम्ही भारताचे लोक म्हणजे हे जे संविधान तयार केलेलं आहे हे कोणी एका दुसऱ्यानं तयार केलेलं नाही तर आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जे काही कायद्याचं पालन करणार आहोत ते आम्ही त्या ठिकाणी या संविधानाच्या माध्यमातून जी काही तत्व मार्गदर्शक तत्व लागू केलेली आहेत, जे काही अधिकार आपल्याला बहाल केले आणि जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशाची वाटचाल या ठिकाणी होणार आहे. असं आपण त्या ठिकाणी संविधान जे सकाळी आपण जे म्हणतो प्रार्थनेचे आता तुम्ही म्हटलं ते त्या ठिकाणी संविधानाची प्रास्ताविका आहे, ज्याला दुसरं नाव आहे उद्देशिका. म्हणजे सगळं संविधान आपण म्हणू शकत नाहीये. 395 कलम आहेत त्याच्यामध्ये, परिशिष्ट आहेत बरीचशी आणि मग सगळं संविधान म्हणू शकत नाहीये. म्हणून संविधानाचं जे काही सार आहे ते सार आपण त्या उद्देशिकेच्या माध्यमातून मुलांना म्हणत असतो सकाळी आम्ही भारताचे लोक. आणि मग या पद्धतीनं त्या ठिकाणी हे संविधान मुलांना लिहून पूर्ण झालं आणि आज त्या ठिकाणी आपला देश या संविधानाच्या माध्यमातून मार्गक्रमण करत आहे. या संविधान दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसरं एक आजच्या दिवसाचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी अत्यंत दुःखद त्या ठिकाणी घटना 26 नोव्हेंबर 2008ला घडलेली होती. त्याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी मी थोडासा उल्लेख इथं करणार आहे. 26 नोव्हेंबर 2008ला मुलांनो आपल्या देशाची जी आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची त्या ठिकाणी राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई, या मुंबईमध्ये पाकिस्तानवरून समुद्रामार्गे 10 दहशतवादी मुलांना आलेले होते आणि या 10 दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये प्रवेश करून मुंबईमध्ये त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी जनता आहे या जनतेवर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन बेछूट गोळीबार करण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं होतं. त्यामध्ये मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस असेल, ताजमहल हॉटेल असेल, ओबराय हॉटेल असेल, मादामकामा हॉस्पिटल असेल, जी महत्त्वाची मुलांनो गर्दीची ठिकाणं आहेत या गर्दीच्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आणि जे काही निष्पाप लोक त्या ठिकाणी मुंबईमध्ये जे चाकरमानी आहेत, जे दैनंदिन जीवन जगतायत, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जाणारे लोक आहेत, या लोकांवर गोळीबार करण्याचं काम मुलांनो या दहशतवाद्यांनी केलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी हे दहशतवादी त्या ठिकाणी फिरत होते, प्रत्येक ठिकाणं आपल्या ताब्यामध्ये घेतलेली होती आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून यांनी आपल्या भारतीय जनतेवर निष्पाप लोकांवर गोळीबार करण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. जवळजवळ 197 लोक याच्यामध्ये मुलांना मृत्युमुखी पडलेले होते, ज्याच्यामध्ये 33 परदेशी नागरिक सुद्धा होते आणि हे लोक सगळे निष्पाप होते, यांचा कसलाही काही संबंध नव्हता. हे फक्त रोजगारासाठी बाहेर पडलेले होते, आपला दररोजचं त्या ठिकाणी दैनंदिन जीवन जगण्यासाठी बाहेर पडलेले होते. आणि अशा परिस्थितीत या निष्पाप लोकांवर या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. आपल्या जवानांनी सुद्धा त्याला मुलांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी अशोक कामटे, करकरे, उन्नी कृष्णन याच्यासारखे त्या ठिकाणी आपले जे जवान आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत ते शहीद झालेले होते. बेछूट गोळीबार या त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी या आपल्या जवानांवर केलेला होता आणि 3 दिवस त्या ठिकाणी मुलांना हे दहशतवादी मुंबईमध्ये थैमान घालत होते. अखेरीस त्या ठिकाणी मुलांना 9 दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं गेलं, ठार मारलं गेलं. एक दहशतवादी जो आहे कसाब म्हणून आपल्या सातारा जिल्ह्याचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे, हवालदार त्या ठिकाणी ओंबळे, तुकाराम ओंबळे. या तुकाराम ओंबळेनी या कसाबला त्या ठिकाणी AK-47 रायफल चालवत असताना त्या ठिकाणी त्याच्या सामोरे गेले, ती रायफल आपल्या पोटाला लावली, संपूर्ण त्या ठिकाणी AK-47 मधल्या गोळ्या आपल्या पोटामध्ये घेतल्या आणि हे त्या ठिकाणी तुकाराम ओंबळे मुलांनो शहीद झाले. परंतु त्या कसाबला जिवंत पकडून देण्याचं काम त्या ठिकाणी तुकाराम ओंबळे यांनी केलं होतं, जे आपल्या सातारा जिल्ह्याचे होते आणि याचा निश्चित आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते शहीद झाले मुलांनो स्वतः आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जवळजवळ 9 दहशतवादी ठार मारले गेले. एक जिवंत पकडला गेला, ज्याला नंतर फासावर चढवलं गेलं. आणि ही अत्यंत वाईट दुर्घटना होती किंवा वाईट घटना होती, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपले अत्यंत उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी आणि जवान शहीद झालेले होते. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली पाहिजे. मी आपल्या विद्यालयातर्फे त्या ठिकाणी त्या जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.